फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत आणि मऊसूत असे मोदक बनवणार आहोत. हे मोदक अगदी महिनाभर राहिले तरी अजिबात खराब होत नाहीत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला कढईमध्ये अर्धा चमचा खसखस टाकून काही सेकंद भाजून घ्यायचे. खसखस बारीक असल्यामुळे ती पटकन करपू शकते, त्यामुळे काही सेकंदच ही खसखस भाजून घ्यायचे. खसखस भाजून घेतल्यानंतर ती एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. त्याच कढईमध्ये आता 2 चमचे साजूक तूप टाकून गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये हे गव्हाचं पीठ खमंग खरपूस असा वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बेसनचे लाडू बनविण्यासाठी बेसन पीठ आपण ज्या पद्धतीने भाजतो अगदी त्याच पद्धतीने थोडं थोडं तूप वापरत आपण हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. हे गव्हाचं पीठ भाजत असताना स्पॅच्युलाच्या साहाय्याने बघा या पद्धतीने दाबून अशा गव्हाच्या पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं जाईल आणि पिठामध्ये गुठळ्या होणार नाहीत. गव्हाचं पीठ भाजत असताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची किंवा मीडियम फ्लेमवरती हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही, नाहीतर हे पीठ करपू शकतं आणि पिठाचा कलर चेंज होऊ शकतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती सतत मिक्स करत हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे पीठ थोडंसं कोरडं वाटतं, मात्र अजून त्यामध्ये आपण तुपाचा वापर करणार आहोत. इथे मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने गव्हाच्या पिठामधल्या सर्व गुठळ्या मोडून घेतल्यात. बघा गव्हाचं पीठ अजून कोरडं वाटतंय, तर त्यामध्ये आपण आता थोडंसं तूप ॲड करून घ्यायचं आहे. साधारणतः मोठे 2 चमचे मी तूप टाकून घेते. चमचे मोठे असल्यामुळे इथे मी 2च चमचे तूप घेतलं आहे. तुमचे चमचे लहान असतील तर 3 किंवा 4 चमचे तूप घ्या. हे गव्हाचं पीठ भाजत असताना जास्त तुपाचा वापर करून हे पीठ भाजून घेतलं तर मोदक हे बसके होतात, शिवाय मोदकाला व्यवस्थित आकार देता येत नाही. त्यामुळे शक्यतो कमी तुपामध्ये हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो, त्यामुळे बघा साधारणतः 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेमवरती स्पॅच्युलाच्या साहाय्याने सतत मिक्स करत आपण हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. एकूण 7 ते 8 मिनिट आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे. बघा गव्हाच्या पिठाचा हलकासा कलर देखील चेंज झाला आहे. मस्त खमंग खरपूस असा वास सुटला आहे. गव्हाचं पीठ भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता भाजून घेतलेली थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे आणि मोठे 2 चमचे डेसिकेट कोकोनट टाकून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रूटचे काप टाकून घ्यायचे आहेत. इथे काजू, बदाम व मनुका मी घेतला आहे. डेसिकेट कोकोनट तुमच्याकडे नसेल तर अगदी सुक्या खोबऱ्याची काळी पाट काढून मिक्सरला फिरवून तुम्ही डेसिकेट कोकोनट बनवू शकता. डेसिकेट कोकोनट वापरल्यामुळे हे गव्हाच्या पिठाचे मोदक चवीला एकदम टेस्टी लागतात. चव खूप छान लागते. डेसिकेट कोकोनट टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटभर आपण हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. डेसिकेट कोकोनट टाकल्यानंतर साधारणतः 2 मिनिट आपण हे गव्हाचं पीठ अजून भाजून घेतलं आहे. हे मिश्रण अजून थोडंसं कोरडं वाटतंय, तर यामध्ये आता अजून आपण 1 चमचा साजूक तूप सोडून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ भाजण्यासाठी एकूण पाव वाटी तुपाचा वापर केला आहे. अगदी कमी तुपामध्ये आपण हे गव्हाचं पीठ भाजून घेत आहोत. सुरुवातीला हे गव्हाचं पीठ कोरडं वाटत होतं, मात्र सर्वात शेवटी आपण 1 चमचा तूप टाकल्यानंतर बघा गव्हाच्या पिठामधून हलकंसं तूप रिलीज होऊ लागले. जसजसं गव्हाचं पीठ भाजत येईल तसं गव्हाच्या पिठामधून तूप हलकंसं रिलीज होऊ लागतं. बघा सुरुवातीला गव्हाचं पीठ खूप कोरडं वाटत होतं, मात्र गव्हाचं पीठ भाजल्यानंतर बघा गव्हाच्या पिठामधून तूप हलकंसं रिलीज होऊ लागलंय, म्हणजेच गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलंय. आता गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद केल्यानंतर अजून आपण 2 ते 3 मिनिट स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे गव्हाचं पीठ सतत मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कढई गरम आहे. त्यामुळे साधारणतः 2 ते 3 मिनिट स्पॅच्युलाच्या साहाय्याने सतत आपण हे गव्हाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बघा 2 ते 3 मिनिटानंतर बघा या गव्हाच्या पिठामधून मस्त तूप रिलीज झालं आहे. आता हे गव्हाचं पीठ थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ पूर्ण थंड करून घ्यायचं नाही, हलकंसं कोमट करून घ्यायचं आहे. इथे मी गव्हाचं पीठ हलकंसं कोमट करून घेतलं आहे. आता यामध्ये आपण अर्धी वाटी पिठी साखर टाकून घ्यायची आहे. इथे मी 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी पिठी साखर घेतले. आता यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं जायफळ देखील खिसून टाकून घ्यायचं आहे. जायफळ वापरल्यामुळे हे गव्हाच्या पिठाचे मोदक चवीला एकदम टेस्टी लागतात. आता हाताच्या साहाय्याने आपण हे गव्हाच्या पिठामध्ये पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. पिठी साखर तुम्हाला मोदक कितपत गोड हवे त्यानुसार तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. गव्हाचं पीठ भाजून घेतल्यानंतर गरम असताना त्यामध्ये आपण साखर टाकून घ्यायची नाही. हे गव्हाचं पीठ हलकंसं थंड करून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपण त्यामध्ये पिठी साखर टाकून घ्यायची आणि
मिक्स करून घ्यायचे. पीठ हलकंसं थंड केल्यानंतर थोडंसं ते कोरडं वाटतं, मात्र साखर टाकल्यानंतर जेव्हा आपण हे पीठ मिक्स करून घेतो तेव्हा हाताच्या उष्णतेने या गव्हाच्या पिठामधून हलकंसं तूप रिलीज होतं आणि या पिठाला मस्त बाइंडिंग येते. गव्हाच्या पिठामध्ये आपण साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली. बघा पिठाला मस्त बाइंडिंग आलंय. या पिठाचा आपण लाडू वळवून घेतला तर लाडू इझी बनत आहे, म्हणजेच आपलं मोदकासाठीचं मिश्रण परफेक्ट तयार झालंय. आता याचे आपण लगेच मोदक बनवून घेऊयात. इथे मी मोदक साचा घेतलाय. मोदक साच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय, जेणेकरून साच्यामधून मोदक व्यवस्थित बाहेर निघतो. साच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप गार्निश करून घ्यायचे आहेत, म्हणजे मोदक दिसायला खूप छान दिसतो आणि चवीला देखील खूप छान लागतो. साचा बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे मिश्रण गच्च असं दाबून भरून घ्यायचं आहे. साच्यामध्ये मिश्रण दाबून भरून घेतल्यामुळे मोदक मस्त टोकदार आणि भरीव असा बनतो. त्यामुळे साच्यामध्ये मिश्रण या पद्धतीने दाबून असं भरून घ्या. साच्यामध्ये मिश्रण आपण दाबून गच्च असं भरून घेतलंय. आता मोदक साच्याला जे बाहेरून एक्स्ट्रा मिश्रण लागलेलं आहे ते आपण काढून घ्यायचे. मोदक साच्यामधून मोदक बाहेर काढून घेऊया. बघा साच्यामधून मोदक इझी बाहेर निघत आहे. मस्त टोकदार आणि भरीव असा मोदक तयार झालाय. मोदकाला मस्त शेप आलाय. गव्हाच्या पिठाचे मोदक बनविण्यासाठी कोणतंही महागडं साहित्य लागत नाही. अगदी घरगुती साहित्यामध्ये हे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार होतात. चवीला एकदम टेस्टी लागतात. शिवाय हे मोदक महिनाभर अजिबात खराब होत नाहीत. खूप दिवस हे मोदक टिकतात. याच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे देखील मोदक बनवून घ्यायचे आहेत. फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून बनवलेले एकदम मऊसूत आणि खूप दिवस टिकणारे गव्हाच्या पिठाचे मोदक तयार झाले आहेत. या गणेश चतुर्थीला तुम्ही या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.